देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला. वेगवेगळ्या 7 गोष्टी त्याने स्वतःबद्दल सांगितल्या की मीच आहे, मीच आहे, मी आहे, मी आहे, असं त्याने 7 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं. आणि त्याने आपल्या पवित्र वचनात म्हटलेलं आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. किती लोक आमेन म्हणतील? योहान याचा पहिला अध्याय आणि 4थ्या वचनात त्याच्याविषयी म्हटलेलं आहे, त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आमेन. येशू ख्रिस्ताच्या ठाई ज्यावेळेस येशू ख्रिस्त जगामध्ये आला, ज्यावेळेस तो येशू आमच्यामध्ये येऊन त्याने 33.5 वर्ष आमच्यात त्याने वस्ती केली. बायबल असं स्पष्ट सांगतं की येशू ख्रिस्त जो जगात तुमच्या आणि माझ्यासाठी आला, त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्रासाठी प्रकाश असे होते. त्याचा प्रकाश घेऊन, स्वर्गीय प्रकाश घेऊन तो तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला. हा देवाचा प्रकाश आहे. हा सूर्यचंद्र ताऱ्यांचा प्रकाश नाही, तर सूर्यचंद्र तारे बनवणाऱ्या देवाचा प्रकाश आहे. या प्रकाशापुढे कुठलाही अंधकार थांबू शकत नाही. या प्रकाशापुढे कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी थांबू शकत नाही. असा प्रकाश घेऊन येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. एक दिवस असा होता किंवा एक क्षण असा होता की जेव्हा सूर्यचंद्र तारे नव्हते तेव्हा सुद्धा प्रकाश होता, आणि तो प्रकाश तुमच्या आणि माझ्या देवाचा प्रकाश होता. तो प्रकाश आजही आहे आणि तो प्रकाश युगाच्या समाप्तीनंतर सुद्धा असणार आहे. प्रकटीकरण याचा 21वा अध्याय आणि 23वा वचन आपल्याला सांगतं, नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. एक दिवस असा येईल की त्या दिवशी सूर्यचंद्र ताऱ्यांच्या किंवा इलेक्ट्रिसिटी आणि कुठल्याही लाईटची किंवा कुठल्याही प्रकारच्या इतर प्रकाशांची गरज आपल्याला पडणार नाही. आमचा देवच आमचा प्रकाश असणार आहे. जो प्रकाश होता, जो प्रकाश आहे, जो असणार आहे, तो प्रकाश येशू ख्रिस्त या जगामध्ये घेऊन आला होता आणि तो जिवंत देवाचा प्रकाश तो आमच्यामध्ये आला. कधी आकाशात वीज चमकते, हो की नाही? एक सोपा प्रश्न विचारतो, वीज आकाशात चमकली, आधी उजेड दिसतो की आधी आवाज येतो? आधी आवाज येतो, आधी उजेड दिसतो. काय होतं आधी? आधी आकाशात वीज चमकलेली दिसते आणि मग त्याच्यानंतर काही वेळाने आवाज येतो आणि मग लगेच आपण बघतो, अरे रे वीज चमकली. याचा अर्थ की प्रकाशाचा वेग जास्त आहे. 1 सेकंदामध्ये, आता तुमची गाडी कसं 80 किलोमीटर 1 तासात जाते, एखाद्याची 100 किलोमीटर जाते, आणि एखाद्याने बाटली घेतली तर 200 पण जाते, पण परत येत नाही याची गॅरंटी नाही. तर प्रकाशाचा वेग म्हणजे प्रकाश हा जो उजेड आहे त्याचा स्पीड जो आहे, वेग जो आहे, 1 सेकंदाला किती 3 लाख किलोमीटर प्रकाश जाऊ शकतो. ही प्रकाशाची ख्याती आहे. पृथ्वीपासून कितीतरी लांब सूर्य आहे, पण त्याचा प्रकाश आमच्यापर्यंत येतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज सूर्यचंद्राच्या प्रकाशाबद्दल नाही, पण स्वर्गीय देवाच्या प्रकाशाबद्दल मी तुमच्याशी बोलत आहे. या प्रकाशाची गती एवढी सामर्थ्यवान आहे की तो प्रकाश एका क्षणात एखाद्याचं जीवन उजळून टाकू शकतो. हालेलुया. जीवनातले अंधकार निघून जातात आणि त्याचा प्रकाश आमच्यासाठी फार आशीर्वादाची गोष्ट आहे. उत्पत्ती 1 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये बायबल सांगतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलाशयावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आणि ह्या जगामध्ये प्रकाश जो आहे तो अस्तित्वात आला. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, जगातील कुठल्याही प्रकारचा प्रकाश अस्तित्वात येण्याआधी तुमच्या आणि माझ्या देवाचा प्रकाश आहे. आणि म्हणून मी परत एकदा वाचेन योहान याचा 1 अध्याय 4 आणि 5 वचन. योहान 1, 4 आणि 5 वचन. त्याच्या ठाई जीवन होते. सगळ्यांनी म्हणा, त्याच्या ठाई जीवन होते. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन
मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. आमेन. आता येशू ख्रिस्त प्रकाश आहे. सैतान अंधकाराची शक्ती घेऊन येतो. एखादा व्यक्ती ज्या वेळेस वाईट कृत्यांमध्ये चालतो त्यावेळेस तो अंधकाराचं जीवन जगत असतो. खरा प्रकाश हा परमेश्वरापासून आहे आणि त्याच्या प्रकाशाचं काम हे फार वेगळं आहे. ते आशीर्वादित कार्य आहे. कधी कधी काय होतं की काही लेकरं खूप चांगली असतात, बालपणी निर्व्यसनी, खरं बोलणारी, एकदम छान गोंडस लेकरं असतात. आणि मग जशी मोठी होतात, कॉलेजला जातात, गोंडसपणा थोडा हरवायला लागतो. बोलणं जे सरळ प्रेमाने होतं आईबापाशी ते थोडं उद्धट बोलायला लागतात. आणि मग नंतर लक्षात येतं की कॉलेजला ह्याला असे मित्र मिळालेत की जे उद्धट आहेत, वाईट आहेत, आणि ते दुर्गुण या लेकराच्या जीवनात शिरलेले आहेत. संगतीमुळे लेकरं जी आहेत ती बिघडतात. संगतीमुळे बऱ्याच वेळा असं होतं की लोक बिघडतात. काही चांगले लोक असतात, त्यांच्या संगतीमध्ये ज्यावेळेस वाईट लोक येतात त्यावेळेस त्यांच्या जीवनावरती वाईट गोष्टी येतात आणि त्या वाईट गोष्टींचा परिणाम या चांगल्या लोकांवरती होतो. कधीच व्यसन न करणारे व्यसन करायला लागतात, कधीच खोटं न बोलणारे लोक खोटं बोलायला लागतात, कधीच पाप न करणारे लोक पाप करायला लागतात, वाईट गोष्टी करायला लागतात, चुकीच्या गोष्टींच्या अधीन जातात. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्या बाजूची संगती त्यांना बिघडवत असते. पण आज अशा देवाबद्दल मी तुम्हाला सांगायला आलोय, मी अशा प्रभूबद्दल तुम्हाला सांगायला आलोय की जर तुम्हाला तो देवाचा पवित्र आत्मा मिळाला, तुमच्या आजूबाजूचे किती वाईट असोत, तुमचं जीवन पवित्र आशीर्वादितच राहणार आहे. कारण की देवाचं वचन आहे की तो प्रकाश आहे, अंधकाराने त्याला ग्रासलं नाही. कधी कधी कुठला अंधकार ग्रासतो? पापाचा अंधकार ग्रासू शकतो, व्यसनाचा अंधकार ग्रासू शकतो, कर्जाचा अंधकार ग्रासू शकतो. काही लोकांना सवय असते कर्ज घेत राहायचं, कमवायची अक्कल नसते. बोललं तर मोकळ्या मनाने चालेल ना? हो की नाही? नाही म्हटलं तरी बोलणारच आहे मी, जाणार नाही बोलल्याशिवाय. काही लोकांना कर्ज करत राहायची हाव असते, चुकीच्या गोष्टी करायची हाव असते, आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या चुकीच्या गोष्टींमध्ये मनुष्य गुरफटला जातो, अंधकारामध्ये तो पूर्णपणे लपटला जातो. पण बायबल सांगतं येशू ख्रिस्ताकडे असं जीवन आहे, ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाला अंधकार ग्रासू शकत नाही. हालेलुया. त्या येशूच्या प्रकाशावरती अंधकार वरचढ होऊ शकत नाही. याचा अर्थ काय? देवाचा प्रकाश आपल्याकडे आहे. हालेलुया. देवाचे लोक अंधकारापुढे कधीच हारू शकत नाहीत. देवाचे लोक सैतानापुढे कधीच हार मानू शकत नाही. ज्यांचा देव विजयी आहे, ज्यांचा प्रभू महाविजेता आहे, त्याची लेकरं पण विजयी होणारच, त्यात तीळ मात्र शंका नाही. जीवनातील अरिष्ट, संकट, अडचणी यांच्याकडे पाहून कधी असं वाटतं की माझं काय होणार? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला जिंकण्याचा अभिषेक दिलेला आहे, देवाने तुम्हाला यशस्वी होण्याचा अभिषेक दिलेला आहे, देवाने तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठी निवडलेला आहे. आणि म्हणून जगात असं चाललंय, जगात तसं चाललंय, ते काही इथं बोलू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचे लोक जे आहेत ते देवाच्या प्रकाशाने प्रकाशित आहेत. आता जुन्या करारात एक नियम सांगितला होता, आणि नियम रक्तस्रावी स्त्रीबद्दल होता की त्या स्त्रीने कुणालाही स्पर्श करायचं नाही. जर तिने कुणाला हात लावला, स्पर्श झाला, तर तो व्यक्ती अशुद्ध होणार. पण एक दिवस असा आला की एक रक्तस्रावी स्त्री होती, आणि त्या रक्तस्रावी स्त्रीने एक मनामध्ये निर्णय घेतला की आज मी येशूच्या वस्त्रांना स्पर्श करणार आहे. हालेलुया. लूक याचा 8वा अध्याय आणि 43 ते 48 वचन पटकन वाचतो, ऐका. लूक 8:43 ते 48. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली, जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती व कोणालाही बरी न करता आलेली अशी कोणी स्त्री,
त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी, लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरत आहे आणि तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला. पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तात्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्त त्याला आमंत्रण आलं याईराच्या घरी. मुलगी आजारी आहे. आपल्या शिष्यांना घेऊन, मोठा जनसमुदाय घेऊन येशू ख्रिस्त निघालेला आहे. आता येशूच्या पाठीमागे भरपूर मोठी गर्दी आहे. नंतर निरोप पण आला की याईराची कन्या मरण पावली. पण येशू ख्रिस्त थांबलं नाही. एकदा येशूला तुम्ही आमंत्रण केलं नाही, येशूला कोणाचा बाप थांबवू शकत नाही. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. एकदा प्रभूने ठरवलं ना तुम्हाला आशीर्वादित करायचं, तुमचा आशीर्वाद कोणाच्यानेच थांबवणार नाहीत. एकदा प्रभूने सांगितलं ना की तो तुमच्या घरी येणार आहे, तर तो येणारच आहे. कुणीच त्याला थांबवू शकत नाही. ज्यावेळेस प्रभू त्या वाटेने निघालेला आहे आणि जाता 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 त्या वाटेने अचानक एक स्त्री त्या ठिकाणी आहे. त्या गर्दीमध्ये ती शिरली आणि तिने एक निर्णय घेतला की आज मी येशूच्या वस्त्राला स्पर्श करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीकडं एक पक्का विश्वास होता. त्या स्त्रीकडं एक असं मन होतं की आज हा दिवस माझ्या चमत्काराचा दिवस आहे. कोणाला मिळेल का नाही मला माहित नाही, पण आज माझ्यासाठी माझा प्रभू कार्य करणार आहे. आज मी विश्वासाने आलेलो आहे. मी रिकामे हात घेऊन माघारी जाणार नाही. मी विश्वासाने त्याच्याकडे येत आहे. आजची रात्र जे म्हणतात माझ्यासाठी चमत्काराची रात्र आहे, देवाने तुम्हाला योग्य ठिकाणी आणलेलं आहे. आज रात्री जे विश्वास ठेवतात की प्रभूचा एक स्पर्श तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, देवाने तुम्हाला योग्य ठिकाणी आणलंय. त्या स्त्रीने विश्वास ठेवला. त्या गर्दीमध्ये ती शिरली. तिच्या त्राण नव्हता. तिच्या आजाराने ती त्रस्त झालेली होती आणि त्या परिस्थितीत ती त्या गर्दीत शिरत गेली. त्या गर्दीत जाता 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 लोक तिला धक्के मारत असतील. पूर्ण तिचं शरीर क्षीण झालेलं आहे. तिने तिची सगळी ताकद एकवटली आणि तिला माहित आहे की जर आजची संधी गेली तर मला कुणी बरं करू शकत नाही. आज माझा समय आहे. आज माझी वेळ प्रभूला स्पर्श करण्याची वेळ आहे. आज माझ्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त करण्याची वेळ आहे. तिने मोठी हिम्मत करून त्या गर्दीत शिरत गेली. तिचं मन म्हणत असेल आता थोडंच राहिलंय, अजून हिम्मत कर, अजून पुढे जा, आणखीन थोडंच, काही अजून अंतर आहे, थोडंच अंतर आहे. त्या गर्दीत सगळ्या हट्टेकट्टे असतील. ज्या गर्दी पुढं जक्कायचं काही चालत नव्हतं. ती गर्दी काय साधी गर्दी होती का? आणि एका स्त्रीला त्या गर्दीत जायचं जी आजाराने त्रस्त आहे. तिने त्या परिस्थितीवरती मात केली. मात करायला सुरुवात करा प्रियांनो. हालेलुया. कारण सांगणारे लोक देवाला आवडत नाहीत. प्रभू म्हणतो उपास केला का? ऍक्च्युली त्याचं काय झालं प्रभू, मागच्या वेळेस केला त्यावेळेस मी चक्कर येऊन पडले होते, पण ह्या वेळेस कारण नका सांगू. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. कारण सांगणारे लोक देवाला आवडत नाहीत. काही लोक फक्त बोलत राहतात, नाही असं झालं नाही, तसं झालं नाही. त्या स्त्रीने ठरवलं आजचा दिवस माझ्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. गर्दीत शिरली आणि सरते शेवटी हात काय लावायचं, तिने डायरेक्ट एकदम ताकद लावली आणि तिचा हात येशूच्या वस्त्राच्या काठाच्या एका गोंड्याला हात लागला आणि जसा तिचा स्पर्श झाला तात्काळ तिला तिच्या शरीरात आरोग्याचा अनुभव आला. हालेलुया. आता तिची इच्छा होती, कधी कधी आम्ही आमच्या इच्छा घेऊन येतो देवाकडे. तिची इच्छा होती गपचूप जायचं, गपचूप बरं व्हायचं आणि गपचूप घरी निघून यायचं. कशाला काय कोणाला सांगायचं. गपचूप गेली, गपचूप बरी झाली आणि गपचूप घराकडे निघाली होती. प्रभू म्हटला थांबा,
माझ्यातून शक्ती निघाली आहे. याचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याच्याकडे येता तुमच्या जीवनात कार्य घडतं प्रियांनो. हालेलुया. माझ्यातून शक्ती निघाली. त्या स्त्रीला कळालं आता काय मला लपता येणार नाही. कापत कापत घाबरत पुढे आले. मी स्पर्श केला. मी आजारी होते 12 वर्ष रक्तस्राव. मुली जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. हालेलुया. मला ना या घटनेतून काय सांगायचंय माहिती का? अशा प्रकारच्या एखाद्या स्त्रीने, रक्तस्रावी स्त्रीने, जर बायबलमध्ये लिहिलंय तिने एखाद्याला स्पर्श केला तर ज्याला स्पर्श केला त्याला विटाळ व्हायचा. तिच्या स्पर्शाने येशूला विटाळ नाही झाला, पण तिने स्पर्श केल्यामुळे ती स्त्री बरी झाली. अंधकार देवाला, येशूला ग्रासू शकला नाही. समजून घ्या. हालेलुया. तो अंधकार ग्रासू शकला नाही. समस्या तुम्हाला मोठी दिसेल आणि तुम्हाला वाटेल की आता ह्या समस्येने मला ग्रासलंय, पण लक्षात ठेवा सैतानाने तुमच्यावर हल्ला करण्याच्या आधी तुमच्या देवाचा हात तुमच्या जीवनावरती आलेला आहे. सैतानाने तुमच्यावर झडप घालण्याच्या आधी पवित्र आत्म्याने तुमच्यावरती पाखर घातलेली आहे. तुमच्या जीवनाकडे अरिष्ट येण्याच्या आधी तुमचा प्रभू तुमच्या बरोबर उभा आहे. हालेलुया. त्या स्त्रीच्या स्पर्शाने येशूला विटाळ झाला नाही, तर त्या स्त्रीला पूर्णपणे आरोग्य मिळालं. येशूचा असा प्रकाश आहे की त्याला अंधकार ग्रासू शकत नाही. त्या स्त्रीला पूर्णपणे सुटका मिळाली, तिला आशीर्वाद मिळाला आणि ती पूर्णपणे बरी झाली. आता आजार, त्या आजारावरती ह्या प्रकाशाने विजय प्राप्त केलाय. येशूचा प्रकाश प्राप्त करा प्रियांनो. हालेलुया. येशूचा प्रकाश प्राप्त करा. काही लोकांना असं आजारी लोकांसाठी प्रार्थना केली तर खूप ऍसिडिटी होती, जळजळ होते. कशाला आजारासाठी प्रार्थना? काही लोकांना बरं नाही वाटत आजारासाठी प्रार्थना करणं. माझा एक साधा सरळ सोपा प्रश्न आहे, उत्तर द्याल? आपल्या घरातली एक नवीन आणलेली इस्त्री तर ती इस्त्री आपण विकत घेतली त्यावेळेस कंपनीने सांगितलं की ह्याच्यात बिघड झाला नाही 1 वर्षात. कंपनीचं लेटर मिळालं, कार्ड, का ही इस्त्री परत आमच्याकडे कंपनीकडे पाठवून द्या, आम्ही रिपेअर करून देतो. मग तुम्ही घरी घेऊन आलात इस्त्री, आणली त्याच दिवशी खराब झाली. मग तुम्ही स्वतः उघडून तिला रिपेअर करणार का? बघू जमलं तर जमलं, नाही ते 2-4 शॉक लागतील, त्याच्या पुढे काय व्हायचं? करणार का तुम्ही? तिथं दुकानात जाणार, ही कंपनीकडे पाठव बाबा, कारण की मला सांगितलंय ही गॅरंटी मध्ये आहे. जी कंपनी इस्त्री बनवणारी आहे तीच तिला रिपेअर करून देईल. मोबाईल ज्या कंपनीने बनवलाय ती कंपनी त्या मोबाईलला रिपेअर करू शकते. बनवणारे त्या वस्तूला रिपेअर करू शकतात अशी ते योजना करतात. आता हे गाड्या बनवणारे 4 व्हीलर 2 व्हीलर नुसत्या गाड्या नाही बनवत, स्पेअर पार्ट बनवून ठेवतात. काय बनवतात? स्पेअर पार्ट. म्हणजे अजून काही कामं त्याची निघाली पुढं का ते बदलता यावीत. आमचा देव ज्ञानांचा ज्ञानी आहे. ऐकताय चर्च तुम्ही? आम्हाला एवढं ज्ञान आहे, मोबाईल बिघडला की मोबाईल कंपनीकडे पाठवायचा, इस्त्री बिघडली की इस्त्री बनवणाऱ्या कंपनीकडे पाठवायचा. अरे हे शरीर ज्या देवाने बनवलंय त्याच्याकडे प्रार्थना करणं म्हणजे परत एकदा त्याला सांगणं की हे देवा, मी तुझं मंदिर आहे, तू मला बनवलेलं आहेस, या शरीरातले बिघाड तू दूर कर. हालेलुया. तो परात्पर देव आहे की जो तुम्हाला आरोग्य देणारा देव आहे. मनुष्य आरोग्य नाही देऊ शकत. हालेलुया. देव आरोग्य देणारा आहे, त्याच्याकडे हाक मारण्यात काय चूक आहे? आज जर देवाला जर जगाने मानलं नाही, एका दिवसात अख्खं जग संपून जाईल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? जर अख्खं जग देवाला विसरलं, एकाच दिवशी अख्ख्या जगाचा खात्मा होऊन जाईल. का? कारण की लोकांना भयच राहणार नाही कुणाचं. देवच नाही, मार ह्याला, झोड त्याला, ह्याला असं कर, त्याला तसं कर, बॉम्ब ब्लास्ट, काय काय होऊन जाईल. देवाचं भय म्हणून जगात जीवन आहे प्रियांनो. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती आहे म्हणून जगामध्ये जीवन आहे. तो देवाचा प्रकाश कधीच अंधकाराने ग्रासला जात नाही.
तुमच्या समस्यांनी त्रस्त होऊन निराशेमध्ये जाऊ नका. तुमच्या अडचणींकडे पाहून दुःखाने व्याकुळ होऊ नका, कारण की प्रभूचं वचन आहे, त्याचा प्रकाश जो आहे त्याला अंधकार कधीच ग्रासू शकत नाही. येशूला त्या स्त्रीने स्पर्श केला, त्या येशूला विटाळ तर झाला नाही, पण त्या स्त्रीला आरोग्य मिळालं. ही प्रभूची ख्याती आहे प्रियांनो. त्याच प्रकारे मार्क याच्या 5व्या अध्यायामध्ये एक गरसेकराचा प्रदेश आहे, आणि ह्या गरसेकराच्या प्रदेशामध्ये एका व्यक्तीला दुष्टात्मे लागले होते. आणि किती आत्मे होते? सैन्य लिहिलंय. काय लिहिलंय? दुष्टात्मेची सेना त्या व्यक्तीमध्ये होती. आणि मग तो दुष्टात्मा लागलेला व्यक्ती, सैतान भूत त्याला लागलेली होती, आणि तो स्वतःचा अंग ठेचून घे, स्वतःला त्रास करून घे, कुणाला तो कंट्रोल करता येत नव्हता. पहिले काही वचन वाचू. मार्क याचा 5वा अध्याय 1 पासून पुढे. मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकराच्या देशात आले, आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. साखळदंडांनी जरी बांधून ठेवलं तरी त्याला कुणीच कंट्रोल करू शकत नव्हतं. अशा प्रकारे त्या भूत लागलेल्या व्यक्तीची स्थिती होती. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याला कुणी लांबून पाहिलं तरी लोक थरथर कापून पळून जात असतील, कारण किती लोक आले तर त्याला कंट्रोल करू शकत नव्हते. किती लोक आले तरी त्याला साखळदंडांनी सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते. पण ह्या दुष्ट आत्मा लागलेल्या व्यक्तीची भेट एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर झाली. हालेलुया. एक दिवस त्याच्या जीवनात असा आला की अंधकारात जगणाऱ्या त्या व्यक्तीला खरा जीवनाचा प्रकाश एक दिवशी मिळाला. देवाच्या प्रिय लोकांनो, कितीतरी वेळा असं होतं, काही लोक भूत काढायला जातात आणि नंतर स्वतःवरतीच भूताचे हल्ले झाल्याचे त्यांना जाणवतं. मी भूत काढायला गेलो आणि रात्री माझ्या स्वप्नातच आलं बाई, आहे ना, माझा कुणीतरी गळा धरतंय, मला काहीतरी होतंय, मला घरात सावलीत दिसली, मला हे कोणासाठी होतं? ज्या लोकांकडे देवाचा आत्मा नाही. प्रियांनो, ऐकता तुम्ही चर्च? लक्ष देऊन ऐका. ज्या लोकांकडे प्रभूचा पवित्र आत्मा आहे त्यांच्या वाटेला सैतान जात नाही. एकदा एक बहीण मला आली आणि म्हटली, प्रार्थना करा. मी विचारलं, असं कशासाठी प्रार्थना? तिने म्हटलं, ते दुष्ट आत्मा येतो, असा फिरून येतो आणि माझ्या डोक्यावरच बसतो. इथं दुष्टात्मा कुठं बसतो? डोक्यावर बसतो. तिला म्हटलं, ताई, चूल आहे ना, चूल, चूल बघितली का तुम्ही? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. चूल थंड असली ना, मुंग्या, मच्छर, माशा, कोणते कीटक जाऊन त्याच्यात बसू शकतात. पण एकदा चुलीत जर आग लागली ना, सगळे कीटक पळायला सुरुवात होते. त्या आगीजवळ कुणी जात नाही. आमच्या जीवनात जर पवित्र आत्म्याची आग असेल, आज जर आमच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य असेल, तर दुरात्मे आमच्या जवळ येऊ शकत नाहीत, अरिष्ट आमच्याकडे येऊ शकत नाहीत. येशूचा प्रकाश एवढा सामर्थ्यवान आहे, त्या व्यक्तीतले दुष्टात्मे कितीतरी लोकांना त्रास देणारे होते. पण ज्यावेळेस त्याची भेट येशू बरोबर झाली, त्या दुष्टात्म्यांचा त्रास येशूला झाला नाही प्रियांनो, पण येशूच्या सामर्थ्याने दुष्टात्मे पळून गेले. हालेलुया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की. त्या सगळ्या सैतानी सत्ता त्या व्यक्तीमधून निघून गेल्या आणि त्याला सुटका मिळाली. हा ख्रिस्ताचा प्रकाश आहे, ज्याला अंधकार ग्रासू शकत नाही. रोगामध्ये प्रभूचा प्रकाश प्रकट झाला, रक्तस्रावीला आरोग्य मिळालं. ख्रिस्ताला विटाळ झाला नाही, तर त्या स्त्रीला आरोग्य मिळालं. दुष्टात्मे लागलेल्या व्यक्तीने येशूवर हल्ला नाही केला, पण येशूच्या सामर्थ्याने दुरात्म्यांवर हल्ला केला आणि दुरात्मे निघून गेले. हे येशूचं सामर्थ्य आहे की अंधकार प्रभूच्या सामर्थ्याला ग्रासू शकत नाही, कारण तो देव सामर्थ्यवान महान प्रतापी परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये त्याला एक गोष्ट बिलकुल जमली नाही, जे आम्हा पाळक लोकांना खूप चांगल्या रीतीने जमते. ती एक गोष्ट येशूला कधीच जमली नाही. कोणाला सांगता येईल का? एक गोष्ट होती अशी का ती येशूला जमतच नव्हती. ती गोष्ट आम्हाला भारी जमते पाळक लोकांना. सांगू? असं म्हणा, सांगा पास्टर सांगा.
सांगणार नव्हतो, यांचा आग्रह खूप आहे, सांगून टाकतो. एक गोष्ट येशूला जमलीच नाही. कुणाच्या पण मैतीला गेला ना, कधी त्याला प्रेतक्रिया करताच आली नाही. गेला की मुर्दे उठव, गेला की मुर्दे उठव, गेला की मुर्दे उठव. एकाला पण त्यांनी दफन केलं नाही. उलट ज्याला दफन केलंय त्यांना त्याने बाहेर काढलं, कारण की तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मी आहे. हालेलुया. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताला कधी कोणाला पुरता आलं नाही. जिथं गेला तिथं त्याने मुर्दे उठवले प्रियांनो, कारण माझा प्रभू सामर्थ्यवान आहे. हालेलुया. लूक 8 अध्याय 40 ते 56 वचनामध्ये याईराच्या कन्येला त्याने जिवंत केलं. योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये त्याने मेलेल्या लाजराला कबरेतून बाहेर बोलवलं. येशू ख्रिस्त रडला ऍक्च्युली त्या बेथानीमध्ये. ज्याला माहित आहे की काही वेळात मी त्याला आजाराला उठवणार आहे, तरी तो रडला. ऍक्च्युली लाजार मेला म्हणून प्रभू रडला नव्हता. त्या गावातल्या लोकांचा विश्वास मेलेला पाहून प्रभू रडत होता. येशू आला ना, समस्या संपल्या समजायचं प्रियांनो. आज मुंबईचे पास्टर नाही आलेत आपल्या गावात, आज आमच्या गावात येशू आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पास्टर लोक काय बाहेर येणारे येतील, भेटतील, संदेश सांगतील, प्रार्थना करतील, जातील, पण येशू आपल्या गावात इथंच राहणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणायचे ना, नासुरी येशू, नासुरी येशू, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तो फक्त नासुरी येशू नाही, आपल्या बाजार वाहेगावचा येशू झालेला आहे. हालेलुया. त्याची वस्ती आमच्यामध्ये आहे. कबरेवरची धोंड बाजूला करायला सांगितली, लाजरा बाहेर ये. आत्ताच्या आपल्या कबरा 6 फूट खड्डा घेतला, खलास टाकलं, माती टाकली. त्यांच्या कबरा वेगळ्या होत्या. एक एक कबरा अशा मोठ्या मोठ्या रूम सारख्या होत्या, कितीतरी प्रेत ठेवायचे. येशू ख्रिस्त जर म्हटला असताना नुसता बाहेर ये, अख्खे मुर्दे सगळे उठून बाहेर आले असते. त्याला स्पेशली सांगावं लागलं, तू नाही, तू पण नाही, तू नाही, फक्त लाजर बाहेर ये. लाजर उठून बाहेर आला. देवाच्या प्रिय लोकांना, असं असीम सामर्थ्य आपल्या प्रभूकडे आहे. याईराच्या कन्येला त्याने जिवंत केलं, लाजराला जिवंत केलं. नाईन गावात ज्यावेळेस तो जात होता, लूकाचा 7वा अध्याय 11 ते 17 वचनामध्ये, नाईन गावाच्या विधवेचा एकुलता एक पुत्र मरण पावला होता. समोरून प्रेत घेऊन लोक येत आहेत आणि येशू ख्रिस्त इथून चाललाय. प्रभू सरळ पुढे गेला. त्याने त्या प्रेत घेऊन जाणाऱ्यांना वाट दिली नाही, सरळ पुढे गेला आणि त्यांनी तिरडीला हात लावला. खांदेकरी थांबले. विधवेला म्हटलं, रडू नकोस, आणि मुलाला आज्ञा केली आणि त्या मुलाला मरणातून विजयी केलं, त्याला जिवंत केलं. हे आमच्या प्रभूचं सामर्थ्य आहे. हालेलुया. करीन 15 अध्याय 54 ते 57 बायबल सांगतं, पहिले करीन 15 54 ते 57, अरे मरणा तुझी नांगी कोठे आहे. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती मरणाला कायमचा हरवलेला आहे. हालेलुया. आजार त्याला ग्रासू शकला नाही. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. त्या रक्तस्रावी स्त्रीच्या स्पर्शाने त्याला विटाळ झाला नाही, आजार निघून गेला. दुरात्मे त्याला ग्रासू शकले नाहीत, मरण त्याला ग्रासू शकलं नाही. हालेलुया. याचा अर्थ आमच्या देवाचं सामर्थ्य वरचढ आहे. हालेलुया. योहान 8:12 मध्ये त्याने म्हटलं, मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. कोण जगाचा प्रकाश आहे? येशू. काही ठिकाणी तो म्हणतो की मी जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त स्वर्गाला गेला, पित्याच्या उजवीकडे बसला. जगात प्रकाश पाहिजे म्हणून मत्ती याच्या 5व्या अध्यायाच्या 14 ते 16 वचनामध्ये प्रभूने म्हटलेलं आहे, आता तुम्ही जगाचे प्रकाश आहात. हालेलुया. जो प्रकाश येशूकडे होता, ज्या प्रकाशापुढे सगळ्या आजारांनी हार मानली,
ज्या प्रकाशापुढे दुष्ट आत्म्यांनी हार मानली, ज्या प्रकाशापुढे मरणाने हार मानली, तोच प्रकाश त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. याचा अर्थ आज नंतर आजार तुमच्या पुढे हार मानणार आहेत, दुष्ट आत्मे तुमच्या पुढे हार मानणार आहेत, आजार पीडा रोगराई संकट तुमच्या पुढे हार मानणार आहेत, कारण देवाने तुम्हाला विजयी आणि आशीर्वादी जीवन दिलेलं आहे. हालेलुया. प्रभूचा पवित्र हात तुमच्या जीवनावरती आहे, जेणेकरून तुमच्या जीवनात देवाचं महान गौरव प्रकट व्हावं. त्याचा प्रकाश महान आहे आणि त्या प्रकाशाला अंधकाराने ग्रासलं नाही. पहिले थेसलोनिके 5 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये बायबल सांगतं की तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा आहोत. सगळ्या संदेशाचा सार काय? येशू ख्रिस्त प्रकाश आहे, त्या प्रकाशाला अंधकाराने ग्रासलं नाही. 3 गोष्टी आपण पाहिल्या. आजार त्याला ग्रासू शकला नाही, दुष्टात्मे त्याला ग्रासू शकले नाहीत, मरण त्याला ग्रासू शकलं नाही. अशा शेकडो आणि हजारो गोष्टी असतील, कुठलीच गोष्ट येशूपेक्षा वरचढ होऊ शकत नाही, कारण तो सर्वोच्च देव आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त सर्व सामर्थ्यवान आहे, त्याच्या प्रकाशाला कोणी ग्रासू शकत नाही, अंधकार त्याला हरवू शकत नाही. आणि आज त्या येशूचा प्रकाश त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेला आहे. आमेन. हालेलुया. जेव्हा येशूचा प्रकाश आमच्यामध्ये असतो त्यावेळेस आमचं जीवन अत्यंत आशीर्वादित होतं. कधी कधी वाटतं माझा प्रकाश जरा कमी व्हायला लागलाय की काय. बँकेचा हप्ता आल्यावर कधी कधी प्रकाश थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. कधी कधी पैशाची टंचाई येते, आहे की नाही. कधी कधी अडचणी येतात आणि मग जेव्हा आमच्याकडं काही नसतं आम्हाला असं वाटतं प्रकाश कमी व्हायला लागला आपला. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने तुम्हाला फक्त रविवारच्या भक्तीसाठी प्रकाश दिलेला नाहीये. ऐकताय तुम्ही? फक्त तुम्ही मीटिंगला आलात तोपर्यंत त्याचा आशीर्वाद किंवा त्याचा प्रकाश दिलेला नाहीये. त्याने तुम्हाला कायम स्वरूपी देवाचा प्रकाश केलेला आहे. कायम स्वरूपी तो दैवी प्रकाश जो जगासाठी प्रकाशाचं कारण आहे, तो प्रकाश तुम्हाला केलेला आहे. खिसे रिकामे असले तरी तुम्ही जगाचा, आजारी पडले तरी तुम्ही जगाचा, कोणी तुमची निंदा केली तरी तुम्ही जगाचा, कोणी तुम्हाला धमकी दिली तरी तुम्ही जगाचा, अडचणी आल्या तरी जगाचा प्रकाश आहे. बस मला माहित नाही बाकी, मी अंधकारात जाणार नाही, कारण मी जगाचा प्रकाश आहे म्हणा. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, अंधकार तुमच्या विरुद्ध येईल पण तो अंधकार तुम्हाला ग्रासू शकणार नाही. कितीतरी वेळा तुमच्या जीवनावर संकट तुम्हाला दिसतील, पण माझा प्रभू तुमच्या भेटीला येईल, माझा प्रभू तुमच्या अडचणी दूर करेल, तुमच्या जीवनावर त्याचं सामर्थ्य तो प्रकट करेल. येशू जिवंत देव आहे, येशू सामर्थ्यवान देव आहे, त्याचा हात तुमच्या जीवनावरती आहे. हालेलुया. प्रभूवर विश्वास ठेवा, प्रभूच्या सानिध्यात टिकून राहा. आज रात्री त्या प्रभूचा हात तुमच्या जीवनावरती आहे. कुठली समस्या, कुठला प्रॉब्लेम घेऊन आज तुम्ही प्रभूकडे आलेले आहात. काय म्हणताय तुम्ही प्रभूला? प्रभू माझी समस्या दूर होत नाहीये, प्रभू माझी अडचण दूर होत नाहीये. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, माझा देव तुमचा कधीच हात सोडणार नाही, माझा येशू तुमचा कधीच त्याग करणार नाही. माझ्या प्रभूचा हात तुमच्या जीवनावर आहे, तो तुमच्यासाठी महान आणि अद्भुत काम केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आज तो तुमच्या भेटीला यायला तयार आहे. हालेलुया. तुम्ही येताना एकटे आले असाल, जाताना तुम्ही येशूला बरोबर घेऊन जाणार आहात. तुम्ही इथं प्रार्थना कराल, तुमच्या घरातून कोणाचं तरी व्यसन निघून जाईल. तुम्ही इथं प्रार्थना कराल, कुणीतरी बंधनातून बाहेर येईल. तुम्ही इथं प्रार्थना कराल, कुणाला तरी आरोग्य मिळेल. आजची प्रार्थना तुमच्या जीवनाला एक वळण देणारी आहे, कारण की हे प्रभूचं वचन आहे. अंधकार त्या प्रकाशाला ग्रासू शकत नाही, सैतान तुमच्यावरती विजयी होऊ शकत नाही. हिम्मत धरा, आज प्रभूला हाक मारण्याची वेळ आहे. प्रभूचा आत्मा अनेकांची भेट घेत आहे. आज रात्री प्रभू अनेकांना स्पर्श करत आहे. प्रभूचं सामर्थ्य स्वीकारा. बंधनं तुटत आहेत, अडखळणं निघून चाललेत. अंधकाराची शक्ती येशूच्या नावात निघून जात आहे. प्रभूचा हात तुमच्या जीवनावर, तुमच्या परिवारावरती येत आहे. प्रभूचं सामर्थ्य स्वीकारा. जीसस, ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद 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 येशू.
धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हे स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामात आम्ही तुझ्या चरणाशी येतो, प्रार्थना करतो या समयी प्रभू परमेश्वरा, या सर्व तुझ्या निवडलेल्या लोकांवरती, तुझ्या लेकरांवर तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर. प्रत्येक आजार, प्रत्येक विकार, प्रत्येक रोगराई येशूच्या नावात निघून जाऊ दे. सगळे सैतानी अडकणं, बंधनं येशूच्या नावात निघून जाऊ दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत, जोपर्यंत येशू तू जगात होता, तू जगाचा प्रकाश होता, आता तू तुझ्या लेकरांना जगाचा प्रकाश केलेला आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे, प्रत्येक प्रकारच्या अडचणी दूर कर, तुझ्या पवित्र प्रकाशाने प्रत्येकाला प्रकाशित कर. तुझ्या सामर्थ्याची ओतणी कर प्रभू, तुझ्या सामर्थ्याची ओतणी कर प्रभू. तुझ्या स्पर्शाने आपल्या लोकांना आज तू आशीर्वादित केलेला आहे. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. थँक यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. जे वचन आज आम्ही शिकलो प्रभू, ते वचन आमच्या हृदयावरती कोरलं जाऊ दे. येशू असा प्रकाश आहे की त्याला कोणताही अंधकार ग्रासू शकत नाही. आज प्रभू तुझ्या विजयाच्या, तुझ्या सामर्थ्याच्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या प्रार्थनेमध्ये अनेक बंधनं तोडलीस प्रभू, रोग आजार पीडा काढून टाकलेस, सैतानी अडखळणं दूर केलेस आणि आपल्या लोकांची तू आज भेट घेतलीस प्रभू. तुला धन्यवाद देतो. अनेक साक्ष प्रभू आज रात्री तू केलंस, तुझे उपकार मानतो. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आम्हा सर्वांचं सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की.